पुण्यातले डायनिंग हॉल म्हटलं की एक डायनिंग हॉल हा कंपल्सरी काउंट केलाच जातो. 75 वर्ष अधिक जुना असलेला हा आफ्टर रोडचा डायनिंग हॉल. एवढं सांगितलं तुम्ही ओळखलंच लगेच तो कोणता आहे. नसेल ओळखलं थांबा, मी लवकरच सांगणार आहे. तर 75 वर्ष जुनं असल्यामुळे बऱ्याचशा पिढ्या इथे लोकांच्या येऊन गेलेल्या आहेत आणि त्याच ओढीने चवीच्या लोक इथे येतात. सो आज मी पण बऱ्याच दिवसांनंतर या ठिकाणी आज जेवायला आलेलो आहे. बोय यांची थाळी कशी आहे आणि यांच्यात आज थाळीमध्ये काय काय मेनू आहे आणि चवी कशा आहेत त्या लवकर तुमच्यावर शेअर करतो. तर अशी भरगतची थाळी आलेली आहे. पदार्थ मोजतो एकदा किती येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सो 12-13 पदार्थ इथे आलेले आहेत. काय काय आले तेच बघूया. ही बटाट्याची भाजी दिसते. हे रस्सम आलेलं आहे. ही आहे फणसाची भाजी. ही आहे मुगाची उसळ. आमटी आहे. हे वाटेत लावलेलं दही मला फार आवडतं. सगळ्यांनाच आपल्यापैकी आवडतं बऱ्यापैकी. ही आहे कोशिंबीर बीटरूटाची. इथे साधी चटणी दिलेली आहे. इथे ही आहे कारळाची चटणी. हे कैरीचं लोणचं. छान घरगुती अशी मस्त पोळी दिसते. पापड दिसतो आहे आणि अशी सुंदर थाळी बघितल्यानंतर मला माझ्या डायटिशियनची आठवण आली. त्याबद्दल पुन्हा कधीतरी नक्कीच सांगेन. चला तर अशी छान भरगतची थाळी सुरुवात करूया. सो 2-3 पातळ पदार्थ, एक छान भाजी, कोशिंबीर बघितल्यानंतरच भरपूर जेवावं असं वाटावं असं हे ठिकाण आहे. चला तर मी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक एक पदार्थ टेस्ट करतो. सगळ्यात पहिल्यांदा यांचा रसम. साऊथ इंडियन जॉईंट्स मी खूप कवर केले, तिथे थाळ्या पण कवर केल्या आहेत. त्यांच्याहीपेक्षा उत्कृष्ट दर्जाचं जर रसम असेल तर ते हे आहे. अतिशय छान, अतिशय चविष्ट. पुढे ही फणसाची भाजी आहे. खूपच छान स्मोकी फ्लेवर आहे. टेस्ट अप्रतिम आहे त्याच्यामध्ये. वाच मस्त मस्त मस्त. पुढे मुगाची उसळ, प्रोटीन म्हणून मुगाची उसळ. कांदा टोमॅटो ग्रेव्ही आहे आणि चव छान आहे. पुढे आमटी. कोणताही डायनिंग हॉल चालवायचं म्हणलं की तिथे आमटी बेस्ट पाहिजे. पण याचा रसमच एवढा छान आहे. रोज असतो की नाही माहिती नाही, आज तरी आहे. किंचित गोड असलेला गोडा मसाला टाकलेला अशी ही सुंदर आमटी, चविष्ट आमटी आज इथे वाटतं. मी आज आमटी आणि रस्सम भरपूर ताव मारणार आहे. अमेझिंग. पहिली बटाट्याची भाजी. नॉर्मल आहे. जे उभे आणि विचित्र काहीतरी काप केले, ट्रेडिशनल आपण जशी करतो तशी नाही आहे आणि छान लागते. चव छान आहे त्याची. पुढे कोशिंबीर. छान आहे. बीड उकडून प्रॉपर दही टाकून किंचित गोड नोट्स त्याच्यामध्ये आहेत. ओव्हरऑल चव छान आहे. पुढे चटणी. चटणी पण छान आहे. डाळीची असते आणि खोबरं टाकलेलं, त्याला छानपैकी फोडणी मारलेली ह्याची मोहरी जिऱ्याची, तशी ती चटणी आहे. पुढे पोळी आहे, चपाती आहे. जरा कळणं अवघड आहे पण आता एवढ्या शूटिंगच्या काळामध्ये ती झाली आहे गार. तर वाटतं तो डिसिजन आपण नंतर घेऊ. पोळी एका चपाती येते. मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये चवी शेअर करतो कशा त्या. ही जी मुगाची उसळ आहे ही मुगागाठी नावाचा जो प्रकार असतो कोकणामध्ये, म्हणजे दक्षिण कोकणामध्ये किंवा गोव्याच्या जवळपास, तर मूग सगळे भिजवून झाले की त्याच्यानंतर सालं काढायची आणि मग त्याची ती उसळ बनवायची. ऑफकोर्स मुगागाठीमध्ये नारळाचा बेस असतो, याच्यात तसं नाही. याच्यात कांदा आणि टोमॅटोचा बेस आहे. पण त्या मुगागाठीची मला आता आठवण झाली खाताना. कोकणामध्ये प्रवास करताना आपण घरगुती खानावळ जिथे असेल तिथे जातो आणि जेवतो, तेव्हा जी फणसाची भाजी बनवते त्या चवीची ही भाजी त्यांनी बनवलेली आहे. बरं, हा फणस बरका आहे का कापा आहे तुम्हाला माहिती असेल का? तर त्या प्रोसेस माहिती असेल तर खाली कॉमेंट करा. आणि फणस म्हणलं की पुलंचं ते फणस, रोळ्या हा शब्द लयच आठवतो. आपली आपली जागा सोडलेले ते पदार्थ. रसमबद्दल तर परत सांगायचं झालं तर
यांचा जो रसम आहे तो कुठल्याही टिपिकल साऊथ इंडियन रसमपेक्षा अतिशय छान आहे. म्हणजे तो वैशालीमध्ये जे थाळीमध्ये रुपालीमध्ये जो थाळीमध्ये मिळतो तो रसम छान आहे. त्यानंतर पुण्यामध्ये हा रसम अतिशय छान आहे, मस्त जमलेला आहे. हे त्याच्यात खोबऱ्याचे जे कण टाकले त्यांनी बारीक बारीक किसून आणि जो मसाला वापरलेला आहे ॲप्रॉप्रिएट टेस्ट देईल या टाईपचा हा प्रकार आहे. आणि एक वाटी रसम मी संपवला आहे आणि रसम अनलिमिटेड आहे. बापरे गरम आहे हा भरपूर. सो सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहे तिथे. तो एक पॉझिटिव्ह पार्ट आहे. आजची जी फणसाची भाजी आहे हा एक मोठा योग आहे. त्यांची दर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त वर्षातनं एकदाच ही फणसाची भाजी ते बनवतात. आणि मी खाली येत होतो त्यावेळेला बरेचसे लोक वर डबा घेऊन तिथे उभे होते आणि ते कशासाठी उभे होते तर यांच्याकडची फणसाची भाजी फक्त घ्यायला म्हणून. म्हणजे इतकी वर्षांची परंपरा की लोकांना माहिती आहे की यांच्याकडे गुढीपाडव्या यांच्या दुसऱ्या दिवशी फणसाची भाजी असते आणि ते घ्यायला लोक खूप गर्दी करतात. अतिशय छान ही फणसाची भाजी झालेली आहे. मस्त हा योग आजचा जुळून आलेला आहे. सो पोळी का चपाती या प्रकारची उकळ झालेली आहे. ही चपाती आहे, पोळी नाही आहे, पण तरी खायला खूप छान लागते कारण भाजली ॲप्रॉप्रिएट वेनी आहे. मस्त नको छानपैकी मसाले भात आलेला आहे. मसाले भाताचा सुगंध आलेला आहे. चव घेऊया. हे रसम रोज असतं, आमटी रोज असते, बाकी सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात. दही पण रोज असतं, कोशिंबीर पण रोज असते. छान आहे. कोकणामध्ये बनवतात त्या टाईपचा आहे. मसाला हा मिक्स आहे, गोडा पण नाही आहे आणि काळा मसाला सुद्धा तो पण नाही आहे. स्वतःच काही त्यांनी केलेलं दिसतो प्रकार, पण छान बसतो. म्हणजे मसाले भात हा छान आहे चवीला. आणि शेवटी वाटेत लावलेलं दही हे आजकाल ही परंपरा लुप्त होत चाललेली आहे. तर हे वाटेत लावलेलं दही बरं मी आलो आहे कुठे ओळखलं तुमच्यापैकी सगळ्यांनी बऱ्यापैकी. तर पुण्यातलं आफ्टर रोडवरचं 75 वर्ष जुनं असं खूप प्रसिद्ध आशा डायनिंग हॉल या ठिकाणी मिळालेलं आणि त्यांची ही छान थाळी. मी मित्रवरून एक छान दही संपवतो आणि ब्रेड वॉट एक्सप्रेस चॅनलमधनं या थाळीवरनं आता साइन ऑफ करतो. परत भेटूया परत कुठेतरी अशा छानच्या सुंदर थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु.